नमस्कार. BMS सेकंड इयर संहिता अध्ययन 2 या विषयाचे आज आपण अध्यायानुसार इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहोत की कोणत्या अध्यायामध्ये कोणता इम्पॉर्टंट पॉईंट आहे आणि तो जास्त करून स्टडी करायचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असणार आहे. आता एक्झामला कमीत कमी 40-45 दिवस राहिलेले आहेत व चरक संहिताचा अभ्यास करताना कसा करावा ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तसंच आज आपण फक्त सूत्रस्थानचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहणार आहे, कारण सगळे जर आपण पाहायला गेलो तर खूप मोठा व्हिडिओ होईल. त्यामुळे आपण ह्याला पार्टमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला माहितीच आहे की BMSला फर्स्ट इयरमध्ये चरक संहितेमध्ये तुम्ही पहिले 12 अध्याय शिकलेले आहेत. तसंच सेकंड इयरमध्ये आपल्याला 5 स्थान आहेत: सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान, शारीरस्थान व इंद्रियस्थान. तर तुमच्यासमोर तुम्हाला इथे मार्क्सचं वेटेज दिसत असेल. तर सूत्रस्थानला 37 मार्कांचं वेटेज आहे, निदानस्थानाला 19 मार्क्स, विमानस्थानाला 24 मार्क्स आणि शारीरस्थान 13 मार्क आणि इंद्रियस्थानाला 7 मार्कांचं वेटेज आहे. अशा प्रकारे आपला 100 मार्कांचा संहिता अध्ययन 2चा पेपर डिस्ट्रीब्यूट केलेला आहे व सिंगल पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांना जरा टेन्शन येतं. त्यानंतर पासिंगसाठी सुद्धा अवघड वाटतो, पण काही नाही. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला, कोणते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, जास्त वेटेजवाले पॉईंट आहेत, ते जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केले तर ते तुम्हाला 2 बेनिफिट देऊ शकतात. एकतर जास्त वेटेजचे टॉपिक केल्याने तुम्ही LAQ कव्हर करता त्यामध्ये, व त्यामध्ये तुमचे SAQ सोबत MCQ कव्हर होतात. त्यामुळे ज्यांना जास्त वेटेज आहे ते तुम्ही आधी व्यवस्थित स्टडी करा. तर सुरुवात करूयात चरक सूत्रस्थान 13 स्नेहाध्यायापासून. त्यामध्ये पहा, स्नेहाचे प्रकार व त्याचे गुण. तुम्हाला 4 स्नेह कोणते ते माहिती पाहिजे. जर तुमचे श्लोक व्यवस्थित पाठ होत असतील तर ते सुद्धा अवश्य करा, कारण पेपरमध्ये श्लोक प्रेझेंटेशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं. त्यावरनं सुद्धा मार्क तुम्हाला जज केले जातात. त्यानंतर त्याचे प्रकार, त्याच्या गुणांचा श्लोक, त्याचा अर्थ मराठीमध्ये. त्यानंतर कोणत्या स्नेहाचा कोणता अनुपान आहे त्याचासुद्धा एक सुंदर श्लोक दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही पाठ करू शकता. त्यानंतर स्नेहाचा 24 प्रविचारणा, त्याचे तुम्हाला 24 नावं आले पाहिजे. त्याचा काय अर्थ होतो तो तुम्हाला एका वाक्यात लिहिता यायला पाहिजे. त्यानंतर स्नेहाची मात्रा, त्याचा तो चार्ट आहे, 3 मात्रा त्याचा चार्ट. त्यानंतर चतुर्विध स्नेह म्हणजे घृतसेवन कोणता योग्य पुरुष आहे, तेलसेवन योग्य पुरुष, वसासेवन योग्य पुरुष, मज्जासेवन योग्य पुरुष. त्यानंतर स्नेह प्रयोग कालावधी किती आहे, स्नेहनाचा योग्य पुरुष. त्यानंतर स्नेहनाचं संयोग, अतियोग, हीनयोग लक्षणं. जर तुमचे ह्याचे श्लोक पाठ होत नसतील तर कमीत कमी मराठीमध्ये त्याचा अर्थ तरी लक्षात ठेवा. त्यानंतर आता या अध्यायामधले इम्पॉर्टंट श्लोक कोणते आहेत, तर श्लोक नंबर 13, 14, 15, 16, 17, 22, 23 ते 25, त्यानंतर 52, 53, 57, 58 आणि 59 नंबरचे श्लोक इम्पॉर्टंट आहेत. तर यापैकी जे तुमचे होत असतील किंवा आधी पाठ असतील त्यांना तुम्ही रिवाईज करा व स्नेह अध्यायामध्ये तुम्ही एवढं केलं तर तुमचं बऱ्यापैकी पॉईंट्स कवर होऊन जातील. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 14 स्वेद अध्याय. त्यामध्ये सुरुवातीला स्वेदनाचे काय लाभ आहेत त्याचा 4 नंबरचा श्लोक. त्यानंतर स्वेदनाचे भेद, त्यानंतर स्वेदनाची सम्यक लक्षणे, अतियोग लक्षणे आणि अयोग लक्षणे. स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन हे सगळे संयोग, अतियोग, अयोग लक्षणे हे तुम्हाला सर्वीकडेच उपयोगी येतील, ते तुमचे पाठच पाहिजे. त्यानंतर स्वेदनाचे भेद म्हणजे कोणते प्रकार आहेत. त्यानंतर स्वेदन, अयोग्य व्यक्ती कोण आहे, योग्य व्यक्ती कोण आहे, कुणाला द्यावं कुणाला नाही द्यावं, हे 16 व 22 नंबरच्या श्लोकमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर चरकांनुसार कोणते अग्नीचे प्रकार, स्वेदाचे प्रकार आहेत, तर 13 सहाग्नी आणि 10 निराग्नी स्वेद सांगितलेत. तर 13 सहाग्नी स्वेदांची तुम्हाला नावं माहिती पाहिजेत. त्यानंतर त्यांचं ते जी प्रोसिजर आहे ती सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, सोबतच त्यांचे श्लोक माहिती पाहिजेत. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 15 उपकल्पनीय अध्याय. त्यामध्ये आतुरालयाचं वर्णन आलं आहे. त्यानंतर त्याला लागणारे साहित्य. त्यानंतर वमन विधी, वमन, अतियोग, अयोग आणि संयोग लक्षणं 13 नंबरचा श्लोक. त्यानंतर संशोधन क्रम म्हणजे काय. त्यानंतर विरेचनाची विधी आणि संशोधनाचे लाभ. संशोधनाचा लाभचा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे, 22 नंबरचा श्लोक आहे, ते तुम्ही अवश्य करा. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 16 चिकित्सा प्रवृत्ती अध्याय. त्यामध्ये सुद्धा सम्यक, अतियोग, अयोग लक्षणं विरेचनाचे. बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की वमन, विरेचन, स्नेहन, स्वेदन ह्याचे अयोग, अतियोग आणि संयोग लक्षणे तुम्हाला पाठ पाहिजे. ज्याचे श्लोक पाठ होत असेल त्यांनी श्लोक करावे, नाहीतर मग तुम्हाला मराठीमध्ये अर्थ तरी माहितीच पाहिजे. त्यानंतर संशोधनाचा निर्देश 13 ते 16 नंबरच्या श्लोकमध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर संशोधनाचे लाभ, संशोधन चिकित्सेचे श्रेष्ठत्व, हा सुद्धा कधी कधी SAQ विचारला जातो. त्यामध्ये 20 आणि 21 नंबरच्या श्लोकमध्ये एकदा तुम्ही बघून घ्या. त्यानंतर स्वभावपरमवाद, हा तर SAQ येतो कन्फर्म येतो. 27 नंबरचा श्लोक. स्वभावपरमवाद SAQ आला की त्याचा श्लोक आणि त्याचा अर्थ तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. त्यानंतर चिकित्सेची परिभाषा 34 नंबरचा श्लोक, ही सुद्धा तुमची पाठ पाहिजे. नेक्स्ट चरक सूत्रस्थान 17 कियंत शीर्षीय अध्याय. त्यामध्ये सुरुवातीला शिरोरोगांचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला शिरोरोगाचे प्रकार कोणते, त्यांची लक्षणं आणि त्यांचे कारणं माहिती पाहिजे. त्यानंतर हृदयरोगाचे
5 प्रकार आलेले आहेत, त्यांची सुद्धा लक्षणं आणि कारणे. यामध्ये श्लोक अवश्य नाही आहे, पण तुम्हाला 5 प्रकार व त्यांचं काय काय लक्षणं आणि कारणं माहिती पाहिजेत. त्यानंतर दोषमान विकल्पज 62 रोगांचं वर्णन केलेलं आहे. ओजाची लक्षणं 74 नंबरचा श्लोक पाठ पाहिजे. त्यानंतर मधुमेह व सप्तपीडका यांचं वर्णन आलेलं आहे. 7 पीडका कोणत्या, त्यांची नावं, त्यांचा डिस्क्रिप्शनसुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. त्यानंतर दोषादीप्रमाणे स्त्राव सांगितलेले आहेत आणि दोषगती व प्रकाराचं वर्णन आलेलं आहे. त्याचा श्लोक आहे 112 नंबरचा. तर 17 नंबरच्या अध्यायामध्ये तुम्हाला एवढं करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 18. त्यामध्ये त्रिशोथी अध्याय. त्यामध्ये तुम्हाला शोथाचे भेद थोडक्यात माहिती पाहिजे. त्यानंतर वातज पित्तज कफज यांची कारणे, लक्षणे आणि संप्राप्ती. शोथाचे साध्यत्व व त्याचे उपद्रव. त्यानंतर साध्य असाध्याने त्यांचे भेद कोणते होतात आणि प्राकृत दोषांचे कार्य. वात पित्त कफ यांचे प्राकृत कार्य काय आहेत. त्यानंतर चरक सूत्रस्थान 19 अष्टोदरी अध्याय. यावर तुम्हाला फक्त MCQ विचारले जातील, तर त्यानुसारच त्या अध्यायाचा स्टडी करा. चरक सूत्रस्थान 20 महारोग अध्याय. त्यामध्ये रोगाचे प्रकार आणि वातज पित्तज कफज यांचे प्रकार व कार्य. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 21. त्यामध्ये अष्टोनिंदिती अध्याय. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला 8 निंदित पुरुषांचा श्लोक पाठ पाहिजे. त्यामध्ये श्लोक जर तुम्ही पाठ केला तर तुमचे 8 नावंसुद्धा त्यामध्येच कव्हर होतील. त्यानंतर अतिस्थूल हेतू दोष लक्षण चिकित्सा. अतिकृश व्यक्तीची व्याख्या, हेतू, लक्षण आणि चिकित्सा. त्यानंतर समसहनन व्यक्ती याचा श्लोक दिलेला आहे 18 आणि 19 नंबरचा व त्याचा अर्थ. त्यानंतर निद्रा व्याख्या आणि निद्रेचे प्रकार हा सुद्धा प्रश्न विचारला जातो पेपरला. त्यानंतर सम्यक अयोग आणि अतियोग लक्षणं निद्रेची. त्यानंतर दिवास्वपाचे परिणाम. तर हा अध्याय व्यवस्थित करा, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे सर्व जे मी सांगतोय ते तुम्ही एकदा संहिता समोर ठेवून एकदा बघून घ्या, तिथे मार्क करून घेऊ शकता. त्यानंतरचा अध्याय चरक सूत्रस्थान 22 लंघन भ्रुवनी अध्याय. त्यामध्ये चिकित्सेचे 6 उपक्रम आणि त्यांचे गुण. त्यानंतर लंघनाचे प्रकार 18व्या नंबरच्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत, तो श्लोकसुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर 6 उपक्रम, त्यांचं सम्यक अतियोग लक्षणे. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 23 मध्ये संतर्पणी अध्याय. त्यामध्ये संतर्पणजन्य रोग व त्यांची चिकित्सा आणि अपतर्पणजन्य रोग व त्यांची चिकित्सा हे दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहेत, यावर सुद्धा SAQ विचारला जातो. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 24 विधिशोणिती अध्याय. यामध्ये सर्व रक्ताचं वर्णन आलेलं आहे. त्यामध्ये रक्तदुष्टीची कारणे माहिती पाहिजेत, रक्तदुष्टीजन्य रोग आणि त्यांची चिकित्सा. 18 नंबरचा श्लोक त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर वातादी दोष रक्ताची लक्षणं म्हणजे वात, पित्त, कफ इत्यादी दूषित रक्ताची लक्षणं दिलेली आहेत 20 ते 21 नंबरच्या श्लोकमध्ये. त्यानंतर शुद्ध रक्ताची सुद्धा लक्षणं दिली आहेत. श्लोक पाठ केले तर तुम्हाला एक बेनिफिट असतो की तुम्ही त्याचा अर्थ मराठीमध्ये लिहू शकता. शुद्ध रक्ताची लक्षणं 22 नंबरच्या श्लोकमध्ये दिली आहेत. त्यानंतर शुद्ध रक्तयुक्त पुरुषाची लक्षणं दिली आहेत 24 नंबरच्या श्लोकमध्ये. आणि याच अध्यायामध्ये शेवटी तुम्हाला मद, मूर्छा व संन्यास या गोष्टींचं वर्णन आढळून येतं. त्यामध्ये त्यांची लक्षणं, संप्राप्ती, निदान, चिकित्सा हे सर्व इम्पॉर्टंट आहे. तर मदमूर्छा व संन्यास या अध्यायातून मदमूर्छा संन्यास या टॉपिकवर प्रश्न विचारला गेलेला आहे. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 25 यज्ञ पुरुषी अध्याय. त्यामध्ये सुरुवातीला ऋषी व त्यांच्या मते मत दिलेले आहेत. त्याचा जर तुम्ही टेबल पाहिला चरक संहितेमध्ये तर तो MCQच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे की कोणत्या आचार्यांनी कोणतं मत सांगितलं ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर हितकर अहितकर आहाराचं वर्णन. त्यानंतर पथ्य अपत्याची व्याख्या आणि त्यांचे उपयोग 45-46 नंबरचा श्लोक एकदा बघा. त्यानंतर आसवाची व्याख्या, त्याचे प्रकार आणि त्यांचे गुण. चरक सूत्रस्थान 26 आत्रेय भद्रकाप्य अध्याय. त्यामध्ये रससंख्या, मतभेद याच्यावर MCQ विचारला जाऊ शकतो. त्यानंतर द्रव्य, 5 द्रव्य, त्यांची लक्षणे आणि कर्म. त्यानंतर परादी गुणांचं वर्णन आलेलं आहे 29 नंबरच्या श्लोकमध्ये. त्यानंतर षड्रस, त्यांची गुणकर्म, विपाक, वीर्य, प्रभाव. त्यानंतर विरुद्ध आहाराची व्याख्या, भेद आणि चिकित्सा. तर यामध्ये विरुद्ध आहार हा LAQचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा LAQमध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर बऱ्यापैकी पार्ट हा यामध्ये द्रव्याचा आहे. तर या अध्यायाला सुद्धा SAQ व LAQच्या दृष्टीने व्यवस्थित स्टडी करा. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 27 अन्नपान विधी अध्याय. त्यामध्ये वर्गांचं वर्णन केलेलं आहे, अन्न वर्गांचं. तर त्यामध्ये खूप वर्ग दिलेले आहेत, तर त्यानुसार तुम्ही शॉर्टमध्ये लक्षात ठेवू शकता की कोणत्या वर्गात कोणते एक्झाम्पल दिलेत, त्यांचे काय गुण आहेत. तर एवढं जरी तुम्ही या अध्यायामध्ये लक्षात ठेवलं तर तुम्हाला उपयोगी पडेल. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे ह्या अध्यायामध्ये अनुपानाची व्याख्या, त्यानंतर दोषानुसार अनुपान आणि त्याचे गुणकर्म दिलेले आहेत. तर ते एकदा व्यवस्थित करून घ्या. चरक सूत्रस्थान 28 विविधा शीतपित्ते अध्याय. यामध्ये रसादी धातुजन्य विकार सांगितलेले आहेत व त्यांची चिकित्सा सांगितलेली आहे. हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. SAQला सरळ एक कोणता तरी धातू विचारतात, तर त्यांचे विकार विचारतात आणि चिकित्सा विचारतात. दोष कोष्ठातून शाखेत जाण्याचे कारण, तर हे तुम्ही रोगनिदानमध्ये सुद्धा पाहिलं असेल. तर ते दोन्ही श्लोक इम्पॉर्टंट आहेत, शाखेतून कोष्ठात आणि कोष्ठातून शाखेत जाण्याचे कारण. आणि विद्वान परीक्षकाचे गुण एकदा पाहून घ्या. नेक्स्ट आहे चरक सूत्रस्थान 29 दशप्राणयतने अध्याय.
त्यामध्ये दश प्राणायातन कोणते ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचा एक छोटासा 1 लाईनीचा श्लोक आहे, श्लोक नंबर 3, तो तुम्ही पाठ करून घ्या. त्यानंतर प्राणाभिसार त्याची व्याख्या माहिती पाहिजे. त्यानंतर प्राणाभिसार व रोगाभिसार वैद्यांची लक्षणं माहिती पाहिजेत, की प्राणाभिसार कोण, रोगाभिसार कोण, याचं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आणि आपला आजचा शेवटचा टॉपिक म्हणजे चरक सूत्रस्थान 30 अर्तेदश महामूल्य अध्याय. यामध्ये हृदयाचं महत्त्व तुम्हाला आलं पाहिजे, श्लोक नंबर 3 आणि 4. त्यानंतर ओजाचं महत्त्व, श्लोक नंबर 10 आणि 11. त्यानंतर अहिंसा अधिकांची श्रेष्ठता सांगितलेली आहे, प्रश्न व प्रश्नार्थ यांचा फरक. त्यानंतर यथार्थ आयुर्वेदज्ञ, त्यामध्ये जे 4 गोष्टी आहेत, वाक्य, वाक्यार्थ, वाक्यार्थशेष, अर्थ अवयव, ते तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे त्यांचा, तुम्हाला ते एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्यानंतर हित अहित आयुचे लक्षणं, आयुर्वेदाचं प्रयोजन, त्याचा श्लोक. त्यानंतर आयुर्वेदाची 8 अंग, त्याचा सुद्धा श्लोक आहे, आणि 8 अंग कोणती ते तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि शेवटी चरक संहितेमधील स्थान व अध्याय सांगितले. ते काही तुम्हाला SAQ LAQला विचारणार नाहीत, परंतु MCQच्या दृष्टीने एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते सुद्धा एकदा वाचून घ्या, त्यांची माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. तर हे होते सर्व चरक संहिता सूत्रस्थानमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स जे तुम्ही स्टडी केले पाहिजे. आणि असं पाहिलं तर सुरुवातीला आपण जे वेटेज पाहिलं, तर त्यामध्ये सूत्रस्थानला सगळ्यात जास्त वेटेज आहे, 37 मार्कांचं वेटेज आहे. तर सूत्रस्थान जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर तुमचे 2 LAQ व 2-3 SAQ यामध्येच कवर होतात. तर व्यवस्थित स्टडी करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा, व तुम्हाला कोणता विषय अवघड जातो हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूयात. तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स, टेबल्स, चार्ट्स देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे रोज नवीन तुम्हाला नोट्स टाकत असतो. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.